अध्याय 16 कथा स्वरूप अंध। भक्तजनांच्या तारणासाठी श्री दत्तांनी यतिरूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतला आणि अक्कलकोट येथे वास केला। त्यांच्या असंख्य भक्तांपैकी एक श्रेष्ठ भक्त होता स्वामीसुत। त्याचे चरित्र ऐकले की मोठमोठे दोष नाहीसे होतात, अशी भावना व्यक्त करून कथा सुरू होते। मुंबई शहरात हरिभाऊ नावाचे गृहस्थ राहत होते। ते मूळ कोकणातील राजापूर तालुक्यातील इटिया गावचे मराठा होते। पूर्वी त्यांचे कुटुंब संपन्न होते, पण मुंबईत ते नोकरी करून संसार चालवत होते। त्यांचे पंडित आडनावाचे एक ब्राह्मण मित्र होते। व्यापारात त्यांना मोठा तोटा झाला। त्यावेळी त्यांच्या कानावर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती आली। त्यांनी मनोभावे नवस केला की 8 दिवसात कर्जमुक्त झालो तर अक्कलकोटला जाऊन दर्शन घेईन। दरम्यान हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूच्या व्यापारात अडचणीत आले। नुकसान होण्याची शक्यता होती। सर्वांनी मिळून युक्ती काढली की व्यवहार पंडितांच्या नावावर करावा। काही दिवसांतच अफूचा भाव वाढला आणि मोठा नफा झाला। सर्व कर्ज फिटले। तेव्हा तिघांनाही खात्री पटली की ही स्वामींची कृपा आहे। ते तिघेही अक्कलकोटला गेले। स्वामींचे दर्शन घेताच हरिभाऊंचे मन तल्लीन झाले। त्यांच्या डोळ्यांना पापणी लवेनाशी झाली। स्वामींनी तिघांना नवे आध्यात्मिक नाम दिले। पंडितांना राम, गजाननाला शिव आणि हरिभाऊंना मारुती। प्रत्येकाला वेगळा मंत्र दिला। हरिभाऊंना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा मंत्र दिला। त्या क्षणी त्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला। हरिभाऊंनी आणलेले 300 रुपये स्वामींना अर्पण करण्याचा विचार केला। तेव्हा स्वामी म्हणाले, माझ्या पादुका तयार करून आण। त्यांनी चांदीच्या पादुका बांधवून आणल्या। स्वामींनी त्या स्वतः पायात घातल्या आणि 14 दिवस वापरल्या। त्या पादुका आत्मलिंगा समान पवित्र झाल्या। एके दिवशी हरिभाऊ स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून बसले असता स्वामींनी त्यांना मांडीवर घेतले, डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, तू माझा सुत झालास। आता भगवे वस्त्र धारण कर, संसार सोड, समुद्र किनारी जाऊन माझा यशध्वज फडकव, लोकांना भजन मार्गी लाव, लोभ मोह मनात ठेवू नकोस। असे म्हणून त्यांनी कफनी, झोळी आणि त्या आत्मलिंग पादुका त्यांच्या हाती दिल्या। हरिभाऊ मुंबईला परतले। त्यांच्या मनात आता संसारात रमत नव्हते। ते सर्व वस्तू वाटू लागले। पत्नी तारा अत्यंत व्याकुळ झाली। ती रडून म्हणाली की हे काय करत आहात? संसार लुटवून आम्हाला उपाशी मारणार का? लोक निंदा करतील। वृद्धपणी मोक्ष साधना करावी, तरुणपणी संसार सोडणे योग्य नाही। माझा सांभाळ कोण करणार? तिच्या मनात संसाराची आसक्ती आणि भविष्यातील भीती दाटून आली होती। परंतु हरिभाऊंचा निश्चय अढळ होता। त्यांनी पत्नीचे दागिनेही वाटले आणि तिला साधे वस्त्र परिधान करायला सांगितले। आत्मलिंग पादुका मठात स्थापल्या। कामाठीपुऱ्यात त्यांनी मठ स्थापन केला आणि गोसावी बनून राहू लागले। लोकांनी निंदा केली, दोष दिले, पण ते विचलित झाले नाहीत। गुरु आज्ञा त्यांच्यासाठी सर्वस्व होती। सद्गुरूंच्या कृपेने त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले। त्यांच्या मनातील षडविकार नाहीसे झाले। जगात अनेक गुरु असतात, मंत्र देतात, पण खरा गुरु तोच जो स्पर्शाने शिष्याला दिव्य ज्ञान देतो आणि भवसागरातून तारतो। स्वामींच्या कृपेने स्वामीसुतांचे भवदुःख नाहीसे झाले। पूर्वजन्मीच्या तपाचे फळ म्हणून त्यांना सद्गुरूंचा लाभ झाला आणि त्यांनी वैराग्याचा मार्ग स्वीकारला। अशा रीतीने हा अध्याय स्वामीसुतांच्या दृढ श्रद्धा, वैराग्य आणि गुरुभक्तीचा आदर्श दाखवतो आणि कथा प्रेमाने समाप्त होते। नमस्कार।